वाचलं आपलं प्रॅक्टिस सेट 4.1 चालू आहे, ठीक नाही. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल एम एन, सिमिलर ट्रायंगल एल एम एन in triangle ABC, in triangle ABC, AB 5.5 centimeter, BC 6 centimeter, CA 4.5 centimeter. Construct triangle ABC. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN, BC upon MN is equal to 5 upon 8, sorry 5 upon 4, 5 upon 4. ओके, बघा दोन ट्रायंगल दिलेत आपल्याला. सगळ्यात अगोदर असं बघावं लागेल आपल्याला की जे टू ट्रायंगल सिमिलर दाखवलेत त्या दोन ट्रायंगलमध्ये एखादा अँगल कॉमन आहे का. बघा या ट्रायंगलचं नाव काय, ए बी सी, याचं एल एम एन, म्हणजे एकही दोन्हीमध्ये अँगल कॉमन नाही, म्हणजे दोन्ही ट्रायंगल आर डिफरंट. मग जर आपण ॲनालिटिकल फिगर काढायची म्हटलं, ठीक नाही, आपण समजण्यासाठी एक रफ डायग्राम काढून घेऊ आपण इकडं, ठीक नाही. दोन्ही ट्रायंगलच्या ए बी सी असेल, एल एम एन असेल, ए बी सी एल एम एन. ओके, मेजरमेंट कोणत्या अँगलचे दिलेत आपल्याला, ए बी सीचे दिलेत. बघा ए बी किती आहे 5.5, बी सी 6, ए सी 4.5. या ट्रायंगलच्या साईड्स आपल्याला काढायच्यात. ओके, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. गिवनमध्ये सांगितलं ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल एम एन. ओके, मग इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. मग रेशो काय होईल, ए बी अपॉन ए बीची करस्पॉन्डिंग एल एम, ए बी अपॉन एल एम इज इक्वल टू बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू ए सी अपॉन एल एन इज इक्वल टू एनचा रेशो किती, बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू 5 अपॉन 4. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल, म्हणजे सगळ्यांचा रेशो या स्वरूपामध्ये आहे. ओके, आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे, ए बी दिला एल एम काढावं लागेल. देअर फोर त्याला आपण असं म्हणू शकतो ए बी अपॉन एल एम इज इक्वल टू 5 अपॉन 4. ओके, ए बी किती सांगा बरं, ए बी आहे 5.5, ए बीच्या जागेवर 5.5 अपॉन एल एम इज इक्वल टू 5 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एल एम इंटू 5, बघा एल एम इंटू 5 काय होणार, 5 इंटू एल एम इज इक्वल टू 5.5 इंटू 4. एल एम इज इक्वल टू 5.5 इंटू 4 अपॉन 5, 5 1 जा 1, 5 1 जा 1. एल एम इज इक्वल टू 1.1 इंटू 4, 1.1 into 4 is equal to 4.4.
कोणतं भेटलं हे यल एम. आता आपल्याला काढावं लागेल पहिली साईड भेटली यल एम. आता बी सी अपॉन एम एन, बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू 5/4. 3 साईड दिल्यात आहे की नाही बघा, 1 1 2 3 3 साईड दिल्यात. मग 3 साईडवरून आपल्याला 3 साईड्स काढावं लागतील. हां बघा मग बी सी किती आहे, बी सी 6 अपॉन एम एन इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, एम एन इंटू 5 इज इक्वल टू 6 इंटू 4. एम एन इज इक्वल टू 6 4 जा 24/5. 5 इंटू आहेत अपॉनमध्ये गेले. हां सांगा चला. 5 चोक 20 पॉईंट दिला, 4 उरले 5 8 40. एम एन इज इक्वल टू किती आलं 4.8 सेकंड नंबर. आणि आता याच्यानंतर थर्ड नंबर बघा, थर्ड नंबर काय येणार मग, थर्ड नंबरमध्ये येणार ए सी अपॉन एल एन. ए सी अपॉन एल एन इज इक्वल टू 5/4. ए सी किती आहे 4.5 इज इक्वल टू 5/4. एल एन इज इक्वल टू सॉरी एल एन इंटू 5 4.5 इंटू 4. एल एन इज इक्वल टू 4.5 इंटू 4/5. 5 9 जा 45 आणि 9 3 जा 36. एल एन इज इक्वल टू 3.6. एल एन भेटलं. हे 3 साईड भेटले आपल्याला या ठिकाणी. ओके, म्हणजे पहिल्यांदा भेटलं एल एम. एल एम किती आहे 4.4. त्यानंतर एम एन किती भेटला 4.8. आणि जो 3 नंबरचा आहे तो भेटला 3.6. 3.6 या स्वरूपामध्ये जे कन्स्ट्रक्शन आपल्याला करायला सांगितलेलं आहे, कन्स्ट्रक्शन या स्वरूपामध्ये झालं आहे की नाही. आणि आता कन्स्ट्रक्शन केल्याच्या नंतर आता आपल्याला साईड्स फाइंड केल्याच्या नंतर आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता याच्या आधारावर हे जे ॲनालिटिकल फिगर आहेत हे एक्सप्लेन एवढं केलं आपण. ओके, आता याच्या आधारावर आपल्याला डायग्राम खाली ड्रॉ करायच्यात. परीक्षेमध्ये तुम्हाला आल्यावर हे सगळं एक्सप्लेन करावं लागणार आहे ठीक नाही. हे जे आहे ते फाइंड सर्व करावं लागेल. 3 साईड काढावं लागल्या का तर पहिल्या ट्रायंगलमध्ये 1 2 3 पण साईडच दिलेल्या होत्या. म्हणजे साईडवरून आपण काय काढल्या 3 साईड्स काढल्या. त्यामुळे एक्सप्लेन थोडं जास्त करावं लागतं. आता याच्यावर आधारित आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग मी काय करतो, हे जे एक्सप्लेन केलेलं आहे ते मोडतो, इथं आपण काय करू कन्स्ट्रक्शन करूया. ठीक आहे, कळालं कशा पद्धतीने करायचं आहे ते. सिमिलर दाखवलं की तिन्ही साईडचा रेशो जो एकाच साईडचा दाखवला जाईल तुम्हाला. जसं की बी सी अपॉन एम एन एकाचाच रेशो दिला आहे, म्हणजे त्या तिन्ही साईडचा रेशो एवढाच असणार. कशामुळं का तर 2 ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साईड्स रेशो आर इक्वल. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असतो इक्वल असतो. ठीक आहे, मग आता याच्यानुसार आपल्याला ड्रॉ करायचे 2 ट्रायंगल जे आहेत ते. पहिला ट्रायंगल आहे ए बी सी आणि दुसरा आहे तो एल एम एन. आता आपल्याला ए बी सी ड्रॉ करायचं आहे. ए बी सी ड्रॉ करण्यासाठी अगोदर बी सी बघा किती आहे, बी सी किती आहे 6 आहे. ओके, मग आपण स्केलच्या सहाय्यानं काय करू, अगोदर बी सी घेऊया. बी सी किती घ्यायचा 6 सेंटीमीटर घेतला. 6 सेंटीमीटर बी सी. सिक्स सेंटीमीटर. ओके, आता बघा ए बी किती आहे, ए बी 5.5 आहे. मग तो पेन्सिल कर्कटकमध्ये तुम्हाला 5.5चा मेजर घ्यावा लागेल. किती 5.5. जो तुमची पेन्सिल आणि कर्कटक असेल यात किती मेजर घ्यायचं 5.5 घेतलं. 5.5 बी वर ठेवला आणि चॉप होणार. किती सेंटीमीटर घेतलं हे 5.5. ओके, आता दुसरं ए सी किती आहे 4.5. आता 4.5 घ्या. किती घ्यायचं 4.5. ओके, 4.5 घेतलं. सी वर ठेवा आणि क्रॉस चॉप ओढा.
ओके, दोन्ही चॉप इंटरसेक्ट झाले का बघा. दोन्ही चॉप दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट झालेत आणि आता ते इंटरसेक्ट झालेले चॉप बी आणि सी ला काय करून घ्यायचे, जोडून घ्यायचे. बघा जॉईन केलं. हा झाला ट्रायंगल ABC. हा आहे 5.5 4.5. हा झाला ट्रायंगल ABC. आता दुसरा ट्रायंगल आपल्याला LMN मध्ये MN किती आहे 4.8. ओके, घेऊया 4.8. घेतला. काय नाव आहे याचं, MN किती आहे 4.8. ओके, त्याच्यानंतर LM किती आहे 4.4. पेन्सिल आणि कर्कटकमध्ये घ्या 4.4 मेजर घ्या. ओके, M वर ठेवा, चॉप ओढा. ओढला. त्यानंतर इकडचा बघा किती आहे 3.6 आहे. पेन्सिल कर्कटकमध्ये 3.6 घ्या. घेतला. 3.6 N वर ठेवा, क्रॉस चॉप ओढा. दोन्ही इंटरसेक्ट झाले एकमेकाला. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले असतील ते काय करून घ्या, जॉईन करून घ्या. ते आपण जॉईन करून घेऊ. बघा MN हा झाला LM आणि हा इकडचा झाला LN. LM किती आहे 4.4. हा इकडचा 3.6. या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेटमधला जो पहिला क्वेश्चन आहे की नाही, प्रॅक्टिस सेट 4.4 मधला जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो या स्वरूपात असेल. म्हणजे आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेला आहे त्यांनी, तो या स्वरूपामध्ये आपण तो ड्रॉ केलेला आहे. चालतंय. या स्वरूपामध्ये पहिला क्वेश्चन होता. आता बघूया यामध्ये जो आपल्याला दिलेला आहे सेकंड नंबरचा ट्रायंगल दिलेला आहे, क्वेश्चन दिलेला आहे तो बघूया. चालतंय, कळालं. या स्वरूपात कन्स्ट्रक्शन करायचं. सेम सेकंड नंबरचा बी असाच कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे आपल्याला, हे की नाही. जो याच्यामध्ये अँगल दिले असतील, 3 साईड दिले असतील किंवा 2 साईड एक अँगल दिलेलं असेल, त्या स्वरूपामध्ये आपण त्याला कन्स्ट्रक्शन करून घेऊ. बघा बघूया नेक्स्ट जो आहे तो काय क्वेश्चन आहे बघा. ट्रायंगल PQR LTR ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR in triangle PQR PQ 4.2 centimeter, QR 5.4 centimeter, PR 4.8 centimeter. Construct triangle PQR and LTR such that
construct triangle PQR and ELTR such that PQ upon ELT is equal to 3/4 3/4 या स्वरूपामध्ये. आता बघा, जो आपल्याला हा क्वेश्चन दिला याच्यामध्ये जे सिमिलर ट्रायंगल दाखवले दोन, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल ELTR, याच्यामध्ये एखादा अँगल कॉमन आहे का? डेफिनेटली एक अँगल याच्यामध्ये कॉन्ग्रंट आहे आणि तो म्हणजे अँगल R जो अँगल आहे तो R अँगल या ठिकाणी काय आहे? कॉन्ग्रंट आहे. मग आपल्याला मला सांगा, या ठिकाणी जो ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलेत ते दोन स्पेशल ट्रायंगल असतील का एकात एक ट्रायंगल असतील? डेफिनेट एकात एक दोन ट्रायंगल असतील, एक नाही का? तर एक अँगल काय आहे? कॉमन आहे. मग ॲनालिटिकल फिगर जर काढायची म्हटलं, ठीक आहे नाही, ॲनालिटिकल फिगर म्हणजे रफ डायग्राम जर काढायची म्हटलं तर बघा कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करता येईल. रफ डायग्राम जी आहे ती बघा, PQR R अँगल जो आहे तो कॉमन आहे, ठीक नाही, R जो आहे तो. मग आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही R लेफ्ट साईडला घ्या किंवा राईट साईडला घेतला तर राईट साईडनं तुम्हाला वर्क करावं लागेल या स्वरूपामध्ये. तुम्ही डायग्राम चेंज बी करू शकता. PQR कसे नावं देतात याच्यावर पण डिपेंड आहे, ठीक नाही. PQR हे जे नाव आहेत तुम्ही कशा पद्धतीनं देताय याच्यावर पण डिपेंड आहे, ठीक नाही. मग जर तुम्हाला इकडून अशी पण डायग्राम काढता येते बघा, कशी माहिती आहे का? हे बघा, हे जसं आपण इकडला एक रे असा काढतो, हे समजा ट्रायंगल होता तुमचा पहिला, हे इकडचा जो असतो त्याच्यावर आपण इक्वल पार्ट तयार दाखवतो, बरोबर आहे? असं पण तुम्ही करू शकतात किंवा इकडून पण तुम्ही काढू शकतात. मग असं बी मग तुम्हाला R इकडे घ्यावं लागेल. जर R इकडून घेतला आणि ही R इकडून घेतला तर इकडनं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कोणत्या पद्धतीने चालतं आहे त्या ॲज इट इजच्या स्वरूपात त्याच फॉर्ममध्ये ठेवलं तरी पण चालेल, आहे की नाही. किंवा तुम्हाला नावं चेंज करायची असतील तर PQR जर इथून नाव दिलं PQR तर R इकडे अँगल येतो. आहे त्या पद्धतीतच तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो, ठीक आहे. बघूया. एक अँगल कॉमन आहे, की नाही, एक अँगल काय आहे? कॉमन आहे. मग आपण PQR मध्ये जर समजा ॲनालिटिकल फिगर जर मी म्हटलं अगोदर PQR कसा काढायचा आहे, तर ॲनालिटिकल फिगर जर मी अशी घेतली, PQR हे आपल्याला अगोदर काढावं लागेल. PQ किती आहे? PQ आहे 4.2, QR 5.4 आणि PR 4.8. हे अगोदर आपल्याला ड्रॉ करून घ्यावं लागेल. मग हे ड्रॉ करून घेण्यासाठी अगोदर आपल्याला बेस काढून घ्यावा लागेल. बेस कोणता आहे? QR किती आहे? 5.4. ओके, बेस काढून घेऊ अगोदर आपण. किती घेणार मग? जो बेस आहे आपला तो बेस आहे 5.4. आता 5.4 बेस म्हटल्यावर बघा, ओके, QR 5.4 काढला. ओके, आता याच्यानंतर PQ किती आहे? 4.2. पेन्सिल आणि कर्कटकमध्ये किती मेजर घ्यायचं? 4.2. आता बघा, मगाच्यासारखं सिमिलर दाखवायची गरज नाही का, तर एक अँगल कॉमन आहे R अँगल, त्यामुळे एकात एक ट्रायंगल असणार आहेत, आहे की नाही. किती म्हणताय? 4.2. बघा 4.2 घेतलं, चॉप ओढा 4.2 Q वर ठेवून, QP 4.2 आहे, Q वर ठेवला, 4.2 चा चॉप ओढला. आता PR पासून किती म्हणते? 4.8, आहे की नाही. 4.8 घेतला, तो R वर ठेवला आणि चॉप ओढला. झाला ट्रायंगल तयार. तो ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया.
आणि इकडं आरला एक जॉईन केला. झाला जॉईन. ओके बघा PQR हा आहे 4.2, हा आहे 4.8. आता आर अँगल आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे का, आता दोघांमध्ये आर आर कॉमन आहे. मग मी आरमधून काय करतो, इकडच्या साईडला जो आहे तो रे काढून घेतो खाली. हा रे काढताना या अँगलचं मेजर असतं का, नाही, आपण त्याला अंदाजे काढू शकतो, ठीक नाही. फक्त ऑब्टियस अँगल आला पाहिजे. ऑब्टियस म्हणजे लेस दॅन 90. ठीक आहे, काढला, रे काढून घेतला. आता मला सांगा PQ आणि LT यांचा रेशो किती आहे, 3/4. रेशो मोठा कोणता आहे, 4 वाला रेशो मोठा आहे. म्हणजे किती त्याचे पार्ट तयार करावे लागतील आपल्याला, इक्वल पार्ट, 4 इक्वल पार्ट तयार करावे लागतील. किती, 4. कधी लक्षात ठेवायचा, जो मोठा असतो रेशो आहे की नाही, तेवढा रेशो आपल्याला घ्यायचा असतो. बघा इक्वल. आता हे मेजर किती घ्यायचं, हे मेजर आपण अंदाजे घेऊ शकतो का, तर आपल्याला याचे पार्ट करायचे आहेत. किती पार्ट तयार करायचे आपल्याला, 4 पार्ट तयार करायचे आहेत. ओके बघा मी आरवर ठेवला, 1 2 3 and 4 पार्ट तयार झाले. ओके 4 पार्ट तयार झाल्याच्या नंतर आता याला आपण नाव देणार आहेत. याला नाव देताना आपण काय देणार नाव, R1 हा आर होता, R1 R2 R3 R4. ओके आता बघा, आता जो Q आहे PQ याचा रेशो किती आहे, 3 आहे. म्हणजे ह्या PQ वाला कितीला जॉईन करावं लागणार आपल्याला, 3 ला जॉईन करावा लागणार आहे. तो कितीला जॉईन करावा लागेल, 3 ला. केला जॉईन 3 ला. आता पुढे एक शिल्लक राहिला 4, म्हणजे 4 पासून असा ट्रायंगल तयार होणार आहे. म्हणजे ही लाईन्स आपल्याला काय करावं लागेल, पुढं प्रोड्यूस करावं लागेल, वाढवावे लागेल. वाढवली तसं ही पण वाढवावं लागेल, वर प्रोड्यूस करावं लागेल ही पण. ओके बघा वाढवली. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून पुढचं बघा कन्स्ट्रक्शन कसं करायचं असतं. आता आपल्याला 3 वर एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि दुसरं 4 वर एक कन्स्ट्रक्शन करायचं. तर मी काय करतो आता, इकडे बघा, हे जो 3 आणि 2 आहे या दोघांच्या मध्येपर्यंतचं अंतर घेतो. मध्ये म्हणजे किती पण घेऊ शकतात, फक्त या रेषेपर्यंत येऊ नये. बघा मी आता काय करतो, तर एवढं अंतर घेतलं आहे, तर मी या रेषेपासून या रेषेपर्यंत काय करतो, असा चॉप ओढतो. हे का ओढला का, हे अंदाजे माप घेतलं आहे. आणि ह्याला क्रॉस करून याला क्रॉस होईल असं माप घेतलं आहे. तेच मेजरमेंट ठेवायचं तर 4 वर ठेवायचं. बघा ठेवला 4 वर ठेवायचं. आणि तसं तिथं तुम्ही जो वर्तुळ काढला आहे अर्धवर्तुळ, तसंच इथं पण अर्धवर्तुळ काढायचं. काढलं असंच. हे अगोदर मी इथपर्यंतचं मेजर घेतलं, या 2पेक्षा कमी, आणि इथून एवढा चॉप ओढला. तेच पुन्हा 4 वर ठेवलं आणि क्रॉस ओढला. आता काय करायचं, हे 2 चॉप ओढल्यावर हे जे दोघांच्या मधलं जे अंतर आहे, एवढं अंतर ह्याच्यात घ्या. बघा आता इकडं, हे बघा इकडे बघा, नीट बघा व्यवस्थित. हे बघा या दोघांच्या मधलं अंतर बघा, घेतलं ॲक्युरेट मेजर दोघांचं एवढं. बघा हे दोघांच्या मध्ये जेवढं अंतर आहे एवढं अंतर घेतलं, याच्यावर ठेवला आणि मी असा चॉप ओढला. हे का ह्या याच्यावर ठेवायचं, याच्यावर R2 वर नाही बरं का, इथं ठेवायचं आणि इथून हा चॉप ओढला. जेवढं हे अंतर घेतलेलं आहे तेच ठेवायचं. या पॉईंटवर ठेवला मी आता, R3 वर नाही बरं का, त्याच्या पुढच्या याच्यावर. आणि या ओढलेल्या चॉपला क्रॉस चॉप ओढला. हे बघा हे सेम दोघांतलं अंतर. आता काय करायचं, हे जे चॉप ओढलेला आहे तो चॉप आणि याला पॅरलल असणारी लाईन इथं जोडून घ्यायची आहे. पॅरलल आली पाहिजे या रेषेला. बघा ओके, हे पहा
त्याची इथपर्यंत एक जॉईन करून घेतला. झालं. आता आपल्याला इथं जसं कन्स्ट्रक्शन केलं तेच कन्स्ट्रक्शन इथं पण करायचं आहे. बघा सेम तेच मेथडनं काय करावं लागेल मग अगोदर आपल्याला इथं एक अंदाजे माप घ्या. ओके, घेतला. इथं क्यूवर ठेवा. क्यूवर ठेवून एवढा एक चॉप ओढला. हे किती मापाचं आहे बरं? हे अंदाजे माप आहे, तेच इथं ठेवायचं आणि तसा चॉप मी इथं ओढला आहे. हे बघा, याच्यावरून जेवढा ओढला आहे तोच इथून ओढला. आता काय करणार मी, या दोघांच्यामध्ये जे अंतर आहे, या दोघांच्यामध्ये बघा, आता इकडे बघा, हे बघा, घेतला आणि इथं ठेवून असा क्रॉस चॉप ओढला. तेच इथं ठेवून क्रॉस चॉप ओढा. हे बघा, ओढला. हे इथलं आणि इथलं सेम अंतर आहे ना. आता याच्यातून जाणारी रेषा या चॉपमधून, इकडचा एक चॉप होता ना असा, हा जो चॉप आहे तो, या दोन्हीच्या मधून जाणारी रेषा आपल्याला ओढून घ्यावी लागेल. समांतर या रेषेला पॅरलल असली पाहिजे. हे बघा कशी पॅरलल दिसली, त्याच मेथडमध्ये दिसली पाहिजे. हे पहा या स्वरूपामध्ये. म्हणजे मग आता याला नाव काय द्यावं लागेल, हा PQR होता आणि दुसरा आहे तो कोणता, PQRला कोणता मग म्हटलं आहे LTR. हे इथे L, इथे T आणि इथे R, हा LTR तयार झाला. बघा LTRचा रेशो 4 आणि PQRचा रेशो 3. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला क्वेश्चन नंबर 2 होता आहे की नाही, तो या स्वरूपात कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, तो कंप्लीट झाला. म्हणजे यामध्ये जर दोन्हीमध्ये एखादा अँगल जर कॉन्ग्रंट असेल, आहे की नाही, दोन्हीमध्ये जर एखादा अँगल जर कॉमन असेल तर मात्र असं कन्स्ट्रक्शन करावं लागतं या स्वरूपामध्ये. आणि जर दोघांच्या ट्रायंगलच्या याच्यामध्ये जर दोन्ही ट्रायंगलचे नाव वेगवेगळे असतील, समजा ABC आणि PQR, तर मात्र मग जसं तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, सिमिलर करस्पॉन्डिंग साईड्स काढून घ्यावं लागतात आणि नंतर ड्रॉ करावं लागतात. ठीक आहे, बाकी काही अडचण. आता बाकीचं जे आहे क्वेश्चन, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झाला. आता थर्ड फोर्थ आहेत ते आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे, चालतंय, थांबू इथं आपण.